बातचीत करूया। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली सगळ्या आमदारांशी वन टू वन संवाद केलेला आहे। जी माहिती समोर येते की महायुतीमध्ये आपल्याला या निवडणुका लढायच्या आहेत, त्यामुळे कशा प्रकारे पुढच्या आता शिवसेना आमदार आपल्याला जमिनीवरती काम करताना पाहतील आणि ठाकरेंचं आव्हान कशा प्रकारे तुम्ही परतून लावणार आहात? हे बघा, शिवसेनेचा आमदार जमिनीवर असतो। शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा गल्ली गटर साफ करणारा, आम्ही गल्ल्या गल्ल्यामध्ये फिरणारे कार्यकर्ता आहे। म्हणजे आम्ही आधीपासूनच तयारीत आहे। अधिवेशन संपला की निवडणुकाच्या मूडमध्ये सध्या आम्ही आलेलो आहोत आणि शिवसेना मुंबईत नंबर 1 पक्ष हा करण्यासाठी आम्हाला जबाबदारी जे दिलेली ते प्रामाणिकपणे आम्ही पार पाडू। आणि मुंबई शहरामध्ये आमच्याकडे शिवसेनेकडे 125 नगरसेवक 12चे आणि 17चे मिळून आहे, म्हणून जास्तीत जास्त जागा हा मित्रपक्षांनी आम्हाला द्यावी अशी आमची अपेक्षा आहे। पण आता एकंदरीत जो वाद निर्माण झालेला आहे, एक माहिती अशी समोर येते की महायुतीत जरी एकत्र लढण्याचं ठरलं असलं तरी ठाकरेंच्या काही जागा आहेत त्या भाजपला देखील हव्या आहेत। ज्या ठिकाणचे नगरसेवक अद्याप ठाकरेंकडे, मात्र 2 नंबरचे कॅन्डिडेट त्या ठिकाणी भाजप आपल्याकडे असं दावा करतं, त्यामुळे सर्व जागांपैकी काही जागा भाजपला मिळाव्यात, अधिक जागा या शिवसेनेने घ्याव्यात असाही एक प्रस्ताव मांडला जाऊ शकतो। तर तयारी आहे का भाजपसाठी जागा? हे बघा, धनुष्य बाणावर जे 2017च्या जेवढा सीट निवडून आल्या, हा सीटना ते आमचाच आहे आणि ते ठामपणे आम्ही मागू। तुम्हाला काय वाटतं, ठाकरे मोठ्या प्रमाणात दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे एक आव्हान असेल का? काल झालेल्या निर्णयांचा कितपत फायदा तुम्हाला होईल? हे बघा, आमच्या समोर काही अजिबातही आव्हान नाही। मुंबईचा महापौर हा महायुतीच्या लवकर तुम्हाला बसायला दिसतील। मुंबईकर वाट बघतायत कधी निवडणुका लागतायत। शिवसेना म्हणून आम्ही ताकदीने लोकांसमोर जाऊ आणि जे 3.5 वर्षात आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब महायुती सरकारने जे काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत आम्ही पोहोचवू। चला, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते मुर्जी पटेल आणि 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। 2017ला ज्या धनुष्य बागाच्या जागेवरती निवडणुका लढलेल्या होत्या त्या शिवसेनेकडेच राहील, ती कुठलीही जागा आपण सोडण्याची तयारी नाहीये आणि ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी कुठलंही आव्हान आमच्यासमोर नसेल असंही मुर्जी पटेल यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जरी महायुतीत एकत्र लढण्याचं ठरलं असलं तरी दुसरीकडे जागा वाटप करताना मात्र हे दोनही पक्ष पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे। कॅमेरामॅन राजेश मन्यारसह मी चेतन नावरे, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।